नमस्कार. आज नवरात्रीचा दिवस 5वा आणि आज मी त्या स्त्रीला वंदन करणार आहे जी तुमची आई नाहीये, पण आईची भूमिका ना फार चोख निभावते, जिने तुमच्यासाठी एक छानसा जोडीदार घडवला. ती म्हणजे सासू. हो, सासू. भरपूर जणांना वाटतं की सासू फार खटाळ असते, पण असं काही नसतं. जेव्हा तुम्ही एक हात पुढे कराल ना, तेव्हा दुसरा हात तिचाच असणार आहे, मायेचा. आपणही प्रयत्न करावेत थोडेसे, मग खटाळपणा निघून जातो. हो, खरंच. शेवटी तीही कोणाची तरी आईच आहे ना. माझं आणि माझ्या सासूचं नातं असं आहे ना की मैत्रीचं आहे. आम्ही जेव्हा एकमेकींशी बोलायला बसतो ना, हसून हसून पोटात दुखतं. आणि आता तर असं झालं ना, मला कुठली गोष्ट त्यांना नाही सांगितली ना तर माझ्या पोटात दुखायला लागतं. मला प्रत्येक गोष्ट आल्याला त्यांना सांगावीच लागते, तर कुठे मला माझा दिवस सार्थ झालेला वाटतो. जेव्हा त्या हसतात ना, तेव्हा घर हसतं आमचं. मी नोकरी करते आणि मी कामाला जाते. त्याच्यामुळे काय होतं, मला घरी यायला वेळ होतो आणि संध्याकाळचं जेवण मला बनवता नाही येत. पण 9 दिवस माझे उपवास आहेत म्हणून त्या रोज संध्याकाळी माझ्यासाठी काय ना काय बनवून ठेवतात. हो, सासू माझी, जी माझ्या आईची भूमिका खरंच छान आणि चोख निभावते. प्रत्येक गोष्टीसाठी ना मला त्या प्रोत्साहन देतात. आता हा व्हिडिओज बनवायला बघा ना, मला त्या प्रोत्साहन देतात. तू कर, तू छान करतेस, तू ह्यांना पाठव, तू त्यांना पाठव, तू फार छान करतेस, तू फार छान लिहितेस. अशी असते सासू. सून म्हणून कधीतरी आपणही आपल्या सासूला समजून घ्यावं. जेव्हा तुम्ही तिच्याशी मैत्रीचं नातं साध्य कराल ना, तेव्हा तीही आपोआप तुमच्याशी मैत्री निर्माण करेल. तुम्हीही प्रयत्न करा आपल्या सासूबरोबर मैत्रीचं नातं टिकवण्यासाठी. आणि हे माझं म्हणणं फक्त सुनांना नाहीये, हे माझं जावयांना सुद्धा आहे. तुम्ही थोडं आपल्या बायकोच्या आईशी नीट वागा, त्यांना फोन करा, त्यांना विचारा कशा आहात. सासू नाही, आई म्हणून हाक मारा. नातं घडवण्यासाठी आणि नातं टिकवण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करायचे असतात. तेव्हा जाऊन कुठे ते नातं घट्ट होतं आणि छान टिकतंही. तर आज आपण त्या स्त्रीला वंदन करूयात, सासूला. प्रत्येक घरातल्या सासूला वंदन.